तर आता जस्ट मी बदलापूर स्टेशनला पोहोचले आहे। आता आपण शोच्या लोकेशनवर जाऊया। इथून पुढे आपल्याला वेस्टला जायचं आहे, बघूया। तिथे मी पोहोचलेले आहे लोकेशनला आणि तुम्ही माझा बॅनर पाहू शकता। आता आता आम्ही परफेक्ट लोकेशनवर आलेलो आहोत आणि आता आमच्या कार्यक्रमाचा साऊंड बॅलेन्सिंग चालू आहे, तुम्ही पाहू शकता। अशा रीतीने हा संपूर्ण सेटअप आहे आमच्या कार्यक्रमाचा। आणि इकडे छान अशी बुद्धांची मूर्ती सुद्धा आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की मी तयार झाले आणि हा आहे माझा आजचा आउटफिट। हे आहेत आमच्या ग्रुपमधले संकेत दादा, प्रसन्न दादा आणि हे बघू शकता। नसल ओळखलं यांना तुम्ही, पण ठीक आहे। आपल्यामधील कुटुंबीय आपल्यासोबत कायमच असतात, पण असं सुद्धा व्यक्तिमत्व आहे ज्याने अनेकांना आपला कुटुंब मानलं आणि त्याच कुटुंबाचा हा उद्धार करण्याचा विचार त्याच क्रांती सूर्याने आपल्या मनापर्यंत नव्हे तर आपल्या लेखणीच्या माध्यमातून सुद्धा साकार केला। अरे असा महापुरुष याच भारतभूमीत जन्मास आला, अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचीच ही आजची जयंती। आपल्यातून जेव्हा मित्रपरिवार निघून जातो, आपल्याला सोडून जातो, तेव्हा आपण त्याची आठवण फक्त 1 वर्ष 2 वर्ष जास्तीत जास्त 10 वर्ष काढू शकतो, पण असा सूर्य याच भारतात आहे ज्याची आठवण आपण गेले 135वे वर्ष सुद्धा साजरी करतोय आणि याच्या पुढे सुद्धा साजरी करणार आहोत। असा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही मानवंदना पोहोचवण्याचं काम करणार आहोत। अर्थात तुम्ही ऐकणार आहात, अनुभवणार आहात दीक्षा जाधव निर्मित भीमगीतांचा सुरेल संगीतमय नजराणा, एक संगीतमय प्रवास, अर्थात प्रज्ञावंतांचा सूर। जरा जयभीमचा घोष झाला तर बरं होईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढं
जुळाले. अरे म्हणून काय भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. श्रीचरण पंच शिलासे दूर जुळाले. श्रीचरण पंच शिलासे
कार्यक्रमाचा ब्रेक झालेला आहे, कारण इकडे आता शिवाख्यान चालू आहे. तोपर्यंत मी तुम्हा सर्वांना आमच्या टीमची ओळख करून देते. तर हा आहे संकेत दादा, नमस्कार. आणि हा आहे आमचा गायक सिद्धेश दादा, सर्वांना मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम. आणि हे आहेत आमचे मया दादा. जाऊ द्या. आणि हा आहे आमचा गायक सम्राट साळवे, आणि हा आहे प्रसन्न दादा, आणि हे आहेत संतोष दादा. यस, जय भीम. आणि हे बघा छोटे मुलं बघा. हा आहे स्वप्नील दादा, आणि हा आहे अजित दादा. हाय.
मय अभिमान विमान माय सोन्याच्या वरती. मय अभिमान विमान माय सोन्याच्या वरती. मय अभिमान विमान माय सोन्याच्या राजा राणीच्या जोडीला बासुमती माडीला, राजा राणीच्या जोडीला बासुमती माडीला. आता काय आहे कुणाचं योगदान, आहे कुणाचं योगदान, झालं दिव्याच्या गाडीला. आहे कुणाचं योगदान, झालं दिव्याच्या गाडीला. कुणाचं योगदान
35व्या जयंतीनिमित्त आम्ही ताईंला आपल्या बदलापूर शहरामध्ये त्यांना ऑर्केस्ट्रा सादर करण्यासाठी संधी नाही दिली. ॲक्च्युली ही संधी आम्हाला भेटली 14 एप्रिलच्या दिवशी. ताईंला आम्ही बोललो की नाही आम्हाला काय करून तुमचं ऑर्केस्ट्रा आम्हाला करायचं आहे, कारण की त्यांचे आम्ही इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती भरपूर सारे रील्स बघितल्या आणि त्याच्या प्रेरणेतून आम्ही बोललो की आम्हाला आता या ताईंचाच ऑर्केस्ट्रा करायचा आहे, यांचीच टीम पाहिजे आम्हाला. आणि जे आम्ही रील्सवरती जे बघितलं ते आज या ताईंनी प्रत्यक्षामध्ये करून दाखवलं. आम्हाला अपेक्षा नव्हती की असं, आम्हाला वाटलं की ठीकठाक होईल म्हणून. आम्ही फर्स्ट टाईम ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला आणि तो खूप छान रित्या ताईंनी आणि ताईंच्या टीमने पार पाडला. बस बोलायला खूप काय, व्हिडिओ 30 मिनिटाची 30 सेकंडची झाली. बाकी कार्यक्रम खूप छान झाला. ताईंनी आम्हाला आम्हाला अपेक्षा नव्हती याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करून दिला. त्याच्याबद्दल ताईंचे आणि ताईंच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो माझ्या मानोपार सम्राट प्रतिष्ठान या टीमतर्फे. जय भीम, जय भीम. तर अशा रीतीने आमचा कार्यक्रम आज इथे संपन्न झालेला आहे आणि आम्ही बदलापूरवरून निघालो आहोत. आमच्यासोबत गायक सिद्धेश शिंदे दिसत नाहीत, ते आहेत. एक मिनिट, गायक आहेत नाही आहे सिद्धेश शिंदे. दिस इज सिद्धेश शिंदे. येस. आणि हे अनिल निवळकर. थोडा टॉस मला लागेल. आणि आमचे बाकीचे कुठे? अरे उघड, दरवाजा उघड दीदी. बाकीचे सगळे बाहेर. सो अशा पद्धतीने आजचा ब्लॉग इथे संपत आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.